नमस्कार मित्रांनो, तुमचे या माझ्या चॅनलमध्ये स्वागत. आज आपण इयत्ता 10वी प्रकरण 1 दोन चलातील रेषीय समीकरणे यातील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. x आणि y या दोन चलातील एक सामायिक समीकरणांसाठी जर dx बरोबर 25, dy 40, d 5 असेल तर xची किंमत काढा. हा प्रश्न आहे नोव्हेंबर 2020. उत्तर: क्रेमर पद्धतीने x बरोबर dx छेद d, dx 25 आणि d 5, 25 छेद 5, 5 5 25 म्हणून x बरोबर 5. नंबर 2, 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11 असताना x अधिक yची किंमत काढा. हा प्रश्न आहे मार्च 20 आणि जुलै 2023. उत्तर: 15x अधिक 17y बरोबर 21 समीकरण नंबर 1, 17x अधिक 15y बरोबर 11 समीकरण नंबर 2. 1 आणि 2ची बेरीज करून 15 आणि 17 32x अधिक 32y बरोबर 32. प्रत्येक पदाला 32ने भागून मग x अधिक y बरोबर 1. किंमत x अधिक yची किंमत 1. नंबर 3, 4x अधिक 5y बरोबर 19 या समीकरणाचा आलेख काढताना जर x बरोबर 1 असेल तर yची किंमत किती? मार्च 2022. समीकरणात x बरोबर 1 ही किंमत ठेवून 4x अधिक 5y बरोबर 19, x किंमत 1, 4 1 अधिक 5y बरोबर 19, 4 1 4 अधिक 5y बरोबर 19, 5y बरोबर हे 4 पक्षांतर केले वजा 4, 5y बरोबर 15, y बरोबर 15 छेद 5, y बरोबर 3. नंबर 4, या निश्चकाची किंमत काढा. 4 2 3 7. प्रश्न आहे मार्च 2023. उकल 4 2 3 7. दीर्घगुणाकार 4 गुणिले 7 वजा 3 गुणिले 2, 7 चौक 28 वजा 3 गुणिले 6 वजाबाकी उत्तर 22. नंबर 5, जर 4m 5 3 बरोबर 22 तर mची किंमत काढा. मार्च 19. प्रश्न 4 आणि m 5 3 बरोबर 22. त्रिगुणाकार 4 गुणिले 3 वजा 5 गुणिले m बरोबर 22, 4 त्रिक 12 वजा 5m बरोबर 22 वजा 5m 12 पक्षांतर केले वजा 12 वजा 5m 22 वजा 10, 22 वजा 12 उरले 10, 5m बरोबर वजा 5m बरोबर 10 म्हणून m बरोबर 10 छेद वजा 5 म्हणून m बरोबर 5 गुणिले 10 वजा 2. नंबर 6, केवळ मूल्यात 2 वर्गमुळात 3 2 9 3 वर्गमुळात 3 या निश्चकाची किंमत काढा. प्रश्न आहे मार्च 2022. उकल दीर्घगुणाकार 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 वजा 9 गुणिले 2, बेत्रिक 6 आणि किंमत 3, बेत्रिक 6 आणि किंमत 3, 6 त्रिक 18, 18 वजा 18 0. 4x अधिक 3y बरोबर 11, 4x अधिक 3y बरोबर 11 आणि 3x अधिक 4y बरोबर 10. प्रश्न आहे जुलै 19. उत्तर: 4x अधिक 3y बरोबर 11 समीकरण नंबर 1, 3x अधिक 4y बरोबर 10 समीकरण 2. इथे एकदा 4 4 3 3 म्हणून समीकरण 1 व 2ची बेरीज करून इथे 4x अधिक 3y बरोबर 11 आणि 3x अधिक 4y बरोबर 10, 7x अधिक 7y बरोबर 21. प्रत्येक पदा 7ने भागून x अधिक y आणि 7 त्रिक 21 समीकरण नंबर 3. समीकरण 1मधून 2 वजा करू. समीकरण 1 आहे 4x अधिक 3y बरोबर 11 आणि समीकरण 2 आहे 3x अधिक 4y बरोबर 10. वजा म्हटलं चिन्ह बदला, वजा 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 4 वजा 3 x, 4 वजा 3 वजा y आणि 11 नवरला 1 म्हणून x वजा y बरोबर 1 समीकरण नंबर 4. समीकरण इथे अधिक y आहे, इथे वजा y आहे. समीकरण 3 व 4ची बेरीज करून x अधिक y बरोबर 3, समीकरण 3 चौथं आहे x वजा y बरोबर 1. बेरीज अधिक वजा गेले म्हणून 2x बरोबर 4 म्हणून x बरोबर
4/2 म्हणून x बरोबर 2. x बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून समीकरण 3 x अधिक y बरोबर 3, x अधिक y बरोबर 3, x किंमत केली आपण 2, 2 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3 वजा 2, y बरोबर 1. म्हणून x y 2 1 ही समीकरणांची उकल आहे. पद्धती सोडवा. यासाठी D12 dx 32 dy 13 हा क्रम लक्षात ठेवा. याचा अर्थ A1 A2 B1 B2 C1 C2. D12चा अर्थ 1 आणि 2 A1 A2 B1 B2. dx 32चा अर्थ 3 2 C1 C2 B1 B2. आणि dy 13चा अर्थ 1 3 1 आणि 3 A1 A2 C1 C2. आणि D12 dx 32 dy 13. उदाहरण क्रेमर पद्धतीने 3x अधिक 5 बरोबर 26 आणि x अधिक 5 बरोबर 22 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी dx आणि dyची किमती काढा. मार्च 22. उत्तर 3x अधिक 5 बरोबर 26 समीकरण नंबर 1 आणि x अधिक 5 बरोबर 22 समीकरण नंबर 2. इथे मिळाले A1 A2 B1 B2 C1 C2. A1 3 1 B1 5 B2 5 C1 26 C2 22. नंतर आपला प्रश्न विचारला आहे dxची किंमत काढा. dxचा क्रम 32 म्हणजे 3 2 C1 C2 B1 B2 C1 C2 B1 B2. त्यानंतर प्रश्न विचारला आहे dyचा क्रम 13 1 3 A1 A2 C1 C2. इथे A1 A2 C1 C2 किमती C1 C2 C1 26 22 26 22 आणि B1 B2 5 5. दीर्घगुणाकार 26 गुणिले 5 22 गुणिले 5 26 30 असे आणि वजा 22 10 होत असते 110 वजा केली उत्तर 20. dy A1 A2 C1 C2 3 1 26 22. दीर्घगुणाकार 3 गुणिले 22 आणि 26 गुणिले 1 22 66 वजा 26 26 66 वजा 26 उत्तर 40. म्हणून dx बरोबर 20 आणि dy बरोबर 40. यासाठी क्रेमर सोडताना हा क्रम लक्षात ठेवा. D12 dx 32 dy 13 आणि हे टेबल. 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख करण्यासाठी पुढील सरणी पूर्ण करा. मार्च 2020. इथे आपल्याला x बरोबर वजा 5 दिला आहे आणि y बरोबर 0 दिलं आहे. ह्या किमती मी भरल्या आहेत. उत्तर कसं काढायचं तर 2x वजा 6y बरोबर 3 समीकरण दिलं आहे. 2 x किंमत आपल्याला दिली आहे वजा 5 5 जुळे वजा 10 वजा 6y. त्यानंतर वजा 6 बरोबर 3 हे वजाचे अधिक झाले म्हणून वजा 6y बरोबर 13 म्हणून y बरोबर वजा 13/6. त्यानंतर दुसरी किंमत दिली y बरोबर 0 2x वजा 6y 0 बरोबर 3 6 0 0 म्हणून 2x बरोबर हे 3 म्हणून x बरोबर 3/2 म्हणून टेबल भरलं इथे. पहिल्या काळानंतर वजा 13/6 आणि दुसऱ्या काळानंतर 3/2 म्हणून उकल xy वजा 5 वजा 13/6 आणि 3/2 म्हणजे 0 होय. दोन संख्यांची बेरीज 7 आहे आणि त्या दोन संख्यामध्ये फरक 5 असेल तर त्या दोन संख्या काढा. प्रश्न आहे नोव्हेंबर 2020. उत्तर मोठी संख्या x आणि लहान संख्या y मानू. पहिली अट दोन संख्या बेरीज 7 म्हणून x अधिक y बरोबर 7 x अधिक y बरोबर 7 समीकरण नंबर 1. दुसरी अट दोन संख्यात फरक 5 म्हणून फरक म्हणजे वजाबाकी x वजा y बरोबर 5 समीकरण नंबर 2. इथे धन आहेत ऋण आहेत त्यामुळे समीकरण 1 व 2ची बेरीज करून x अधिक y बरोबर 7 आणि x वजा y बरोबर 5 धन ऋण गेले त्यामुळे 2x बरोबर 12 म्हणून x बरोबर 12/2 म्हणून x बरोबर 62/12. x बरोबर 6 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून समीकरण 1 x अधिक y बरोबर 7 x अधिक y बरोबर 7 x 6 अधिक y बरोबर 7 y बरोबर 7 वजा 6 y बरोबर 1. म्हणून त्या दोन संख्या 6 आणि 1 आहेत. x अधिक by बरोबर 9
व BX अधिक AY बरोबर 5 या रेषांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक 3 आणि -1 असतील तर A व Bच्या किमती शोधा. प्रश्न आहे मार्च 2019. उत्तर AX अधिक BY बरोबर 9 समीकरण नंबर 1, BX अधिक AY बरोबर 5 नंबर 2. या रेषांच्या छेदनबिंदू निर्देशक दिले आपल्याला 3 - 1. x बरोबर 3 y बरोबर -1 या किमती समीकरण 1 व 2 मध्ये ठेवून समीकरण 1 मध्ये ठेवूया आपण आता. x म्हणजे 3 म्हणजे 3a वजा b म्हणजे -1 आहे म्हणजे b बरोबर 9 समीकरण 3. त्यानंतर याच्यामध्ये ह्या समीकरण नंबर 2 मध्ये ठेवून 3b नंतर -a बरोबर 5 समीकरण सरळ करून घेऊया. देअरफॉर -a अधिक 3b बरोबर 5 समीकरण नंबर 4. आता इकडे 3a इथे a म्हणजे समीकरण 4ला 3ने गुणून 3 1 3 वजा 3a 3 त्रिक 9b आणि 3 5 15 समीकरण नंबर 5. समीकरण 3 व 5 बेरीज करून कारण इथे आपल्याला माहिती आहे इथे वजा आहेत इथे अधिक आहेत मग 3a वजा b बरोबर 9 आणि समीकरण 5 वजा 3a अधिक 9b बरोबर 15 बेरीज करून वजा अधिक गेले 9तून 1 गेला 8b बरोबर 24 म्हणून b बरोबर 24/8 म्हणून b बरोबर 8 त्रिक 24 b बरोबर 3. b बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 ठेवून समीकरण 3 3a वजा b बरोबर 9 3a वजा b बरोबर 9 3a b ची किंमत 3 9 3a बरोबर 9 वजा इकडे अधिक 3 म्हणून 3a बरोबर 12 म्हणून a बरोबर 12/3 म्हणून a बरोबर 3 चौक 12 a बरोबर 4 म्हणून a ची किंमत 4 आणि b ची किंमत 3. क्रेमरच्या पद्धतीने 4m अधिक 6n बरोबर 54 आणि 3m अधिक 2n बरोबर 25 ही एक समीकरणे सोडवा. सप्टेंबर 2021 आणि मार्च 23. 4m अधिक 6n बरोबर 54 नंबर 1, 3m अधिक 2n बरोबर 28 समीकरण नंबर 2. इथे a1 a2 b1 b2 c1 c2 a1 4 a2 3 b1 6 b2 2 c1 54 c2 28. त्यानंतर आपल्याला माहिती आहे डीचा क्रम 12 12चा अर्थ 12 म्हणजे 1 2 1 2 म्हणजे a1 a2 आणि इकडे b1 b2. त्यानंतर dm म्हणजे dx आता 32 म्हणजे 3 2 c1 c2 b1 b2 c1 c2 आणि b1 b2. नंतर dn म्हणजे dy 13 म्हणजे 1 आणि 3 a1 a2 c1 c2 a1 a2 आणि c1 c2. आता किमती ठेवून a1 a2 4 3 आणि इकडे 6 2 पुढे c1 54 28 b1 6 आणि 2 a1 a2 4 3 आणि 54 28. पुढे तिरकसुणाकार 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3 4 दुणे 8 वजा 6 त्रिक 18 उरले वजा 10.
पुढे 54 गुणिले 2 वजा 6 गुणिले 28, 54 दुणे 108 वजा 28 सक 68 असे 168, वजाबाकी केली, उरले वजा 60. त्यानंतर 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3, 28 चौक 12 असे 112 वजा 54 त्रिक 162, वजाबाकी, उरले वजा 50. म्हणजे डी वजा 10, DM वजा 60, DN वजा 50. क्रेमर पद्धतीने DM बरोबर DMचे DM वजा 60 आणि D वजा 10 वजा वजा अधिक 10 सक 60 म्हणून M बरोबर 6. DN वजा 50, D वजा 10 वजा वजा अधिक 10 × 50 म्हणून N बरोबर 5, म्हणून MN 6 5 ही उकल.